नमस्कार मित्रांनो, 2026 मधील एका अत्यंत भव्य सरकारी नोकरीच्या संधीच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सरकारी नोकरीचं, त्यातही एका बड्या कंपनीत काम करण्याचं स्वप्न आपण सगळेच बघतो, बरोबर? तर आज आपण अशाच एका जबरदस्त संधीची माहिती घेणार आहोत. कोणताही वेळ न दवडता थेट मुद्द्यावर येऊया आणि बघूया ही भरती नेमकी कशाबद्दल आहे. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. सर्वात आधी स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 660. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. ह्या मेगा भरती मोहिमेत तब्बल 660 रिक्त जागा आहेत. आता तुम्हालाही माहिती आहे की एकाच कंपनीत एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा निघणं हे आजकाल किती दुर्मिळ झालंय. त्यामुळे पात्रता असलेल्या प्रत्येकासाठी ही एक अशी संधी आहे जी हातातून अजिबात जाऊ द्यायची नाहीये. आता स्वाभाविकच प्रश्न पडेल की ही भरती नेमकी कुठे आणि कोणत्या पदासाठी आहे. तर हे पद आहे मॅनेजमेंट ट्रेनी, म्हणजेच व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी. आणि कंपनी भारतातील एक अतिशय प्रतिष्ठित महारत्न दर्जा असलेली कंपनी कोल इंडिया. फक्त विचार करा, ज्या कंपनीत 2,12,000हून अधिक कर्मचारी काम करतात अशा एका विशाळ आणि प्रतिष्ठित संस्थेचा थेट भाग होण्याची ही सुवर्णसंधी आहे. पद आणि कंपनी तर भारी आहे, पण पगार किती मिळणार? चला या सर्वात उत्सुकतेच्या मुद्द्यावर येऊ. सुरुवातीलाच तुम्हाला 60,000 रुपये प्रति महिना इतकं बेसिक वेतन मिळेल, जे पुढे जाऊन चक्क 1,80,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतं. आणि थांबा, गोष्ट इथे संपत नाही. या भक्कम पगारासोबतच HRA, DA आणि उत्तम वैद्यकीय सुविधांसारखे अनेक आकर्षक भत्ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. आता तुम्ही विचार करत असाल, मी याला अप्लाय करू शकतो का? तर लक्ष द्या, ही भरती फक्त एकाच क्षेत्रापुरती मर्यादित नाहीये. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिस्टम, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, जिओलॉजी एवढ्याच नाही तर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, हिंदी भाषा आणि कंपनी सेक्रेटरी अशा एकूण 19 वेगवेगळ्या शाखांमधील पदवीधर याला अर्ज करू शकतात. फक्त एकच महत्त्वाची अट आहे, तुमच्या पदवीमध्ये तुम्हाला किमान 60% गुण असणं आवश्यक आहे. पण जर तुम्ही सध्या फायनल इयरला असाल तर तुमच्यासाठी एक एकदम भारी बातमी आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाला किंवा सत्रात शिकणारे विद्यार्थी सुद्धा याला बिनधास्त अप्लाय करू शकतात. होय, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की तुमचा अंतिम निकाल 31 ऑगस्ट 2026च्या आधी जाहीर झालेला असायला हवा. म्हणजे कॉलेजमधून बाहेर पडता पडता थेट एका महारत्न कंपनीत नोकरी मिळवण्याचा हा एक बेस्ट मार्ग आहे. चला तर मग बघूया सर्वाधिक जागा नेमक्या कोणत्या ब्रँचेससाठी आहेत. या शर्यतीत इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आघाडीवर आहेत. त्यांच्यासाठी सर्वाधिक 221 जागा आहेत. त्याखालोखाल सिव्हिल शाखेसाठी 178 आणि मेकॅनिकल शाखेसाठी 145 जागा आहेत. जर तुमची ब्रँच यापैकी एक असेल तर मित्रांनो, तुम्हाला आतापासूनच जोमाने तयारीला लागणं नक्कीच फायद्याचं ठरेल. पात्रतेबद्दल बोलताना वयाची अट माहिती असणंही तितकंच गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे तुमचं कमाल वय 30 वर्षे असावं आणि ही मर्यादा 30 एप्रिल 2026 नुसार मोजली जाईल. पण घाबरू नका, नियम सगळ्यांसाठी सारखे नाहीत. ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची, SC किंवा ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 10 ते 15 वर्षांपर्यंतची सवलत इथे देण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या प्रवर्गाप्रमाणे ही सूट तुम्हाला नक्की मिळेल. आता या भरतीचा सर्वात मोठा गेम चेंजर मुद्दा निवड प्रक्रिया. पूर्वी अशा भरतींसाठी गेट म्हणजेच GAT परीक्षेचा स्कोर लागत असे, पण आता तसं नाहीये. आता तुम्हाला थेट कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच CBT द्यायची आहे. ही परीक्षा पास झालात की तुमची मेडिकल टेस्ट होईल. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, निवड झाल्यावर तुम्हाला कंपनीसोबत 60 महिने म्हणजेच 5 वर्षांचा सर्व्हिस बॉन्ड साईन करावा लागेल. एका अर्थी ही 5 वर्षांची नोकरीची गॅरंटीच आहे, नाही का? मग ही CBT परीक्षा नेमकी असेल कशी? तर ही 3 तासांची ऑनलाईन परीक्षा असेल, जी 2 पेपर्समध्ये विभागलेली असेल. पहिला पेपर हा आपला नेहमीचाच, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित आणि इंग्रजीचा समावेश असेल. तर दुसरा पेपर हा तुमच्या स्वतःच्या इंजिनिअरिंग किंवा पदवीच्या विषयावर आधारित असेल. दोन्ही पेपर्स प्रत्येकी 100 गुणांचे असतील. पास होण्यासाठी जनरल आणि EWSला किमान 40, OBCला 35 आणि SC/STला 30 गुण मिळवणं बंधनकारक आहे. आता बघूया अर्जाची फी किती आहे. इथेही सगळं एकदम सुटसुटीत आहे. मूळ फी 1000 रुपये आहे आणि त्यावर 180 रुपये GST लागेल. म्हणजेच उमेदवारांना एकूण 1180 रुपये भरावे लागतील. प्रक्रियेमध्ये पुढे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही सगळी माहिती एकदम पारदर्शक ठेवण्यात आली आहे. हे सगळं तर ठीक आहे, पण अर्ज नेमका करायचा कधी? तुमचं कॅलेंडर काढा आणि या तारखा मार्क करून ठेवा. अर्ज करण्याची प्रक्रिया 12 मे 2026 रोजी सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख असेल 11 जून 2026. तुमच्याकडे अर्ज करायला पूर्ण 1 महिन्याचा वेळ असेल, पण माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसाची किंवा सर्व्हर डाऊन होण्याची वाट अजिबात बघू नका. लवकरात लवकर अर्ज करून टाका. आता शेवटचा टप्पा, अर्ज कसा करायचा. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्हाला कोल इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांच्या करिअर्स पेजवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला एक अधिकृत PDF मिळेल. ती शांतपणे पूर्ण वाचा आणि मगच ऑनलाईन फॉर्म भरा. इतर कोणत्याही ऑफलाईन मार्गाने किंवा भलत्याच वेबसाईटवरून अर्ज करू नका, ते स्वीकारले जाणार नाहीत. तर मित्रांनो, या सविस्तर विश्लेषणाच्या आपण अगदी शेवटी आलो आहोत.
आता खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ज्या संधीची अनेक जण वर्षानुवर्षे आतुरतेने वाट बघत असतात तीच ही महारत्न सुवर्ण संधी आहे का? 660 जागा, लाखभर पगार, कोणतीही गेट परीक्षा नसलेली स्पष्ट निवड प्रक्रिया आणि 5 वर्षांची सुरक्षितता, हे सगळं बघता ही नक्कीच तुमच्या करिअरला कलाटणी देणारी संधी ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं? अधिकृत नोटिफिकेशन नक्की तपासा आणि आजच अभ्यासाला